15 हीच प्रेरणा घेऊन मानवतेचा विचार घेऊन संस्थेचे सचिव व प्रगती विद्या मंदिरचे पालक श्रीयुत संतोषजी खांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी रत्न पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले। सन 2024-25 या वर्षीच्या विद्यार्थी क्रांतीरत्न पुरस्काराची घोषणा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक संस्थेचे उपक्रमशील सचिव माननीय श्रीयुत खांडगे साहेब आपण करावी ही आपणास विनंती। नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थी विद्यालय हे ऐतिहासिक शाळेचे पहिले विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक शाळा म्हणजे 1906 साली सुरू झालेली आपली संस्थेची पहिली ऐतिहासिक शाळा। ती तुम्ही इतिहासामध्ये शिकत असाल की इंग्रजांचं राज्य आपल्या 150 वर्ष राज्य आपल्या भारत देशावर राज्य असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर आणि लोकमान्य टिळक यांनी त्यावेळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मबल निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी नवीन समर्थ विद्यालयाची स्थापना केली आणि त्या नवीन समर्थ विद्यालयामध्ये जे पहिले विद्यार्थी क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं, त्यांच्या नावाने आपण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थी रत्न पुरस्कार आपण देत असतो। आजच्या या प्रगती विद्या मंदिरच्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने इयत्ता 5वी ते 7वीच्या गटामध्ये क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे विद्यार्थी रत्न पुरस्कार प्राप्त झालेला विद्यार्थी आहे चिरंजीव अथर्व बागेश्वर भांगे, इयत्ता 7वी, आणि व्यासपीठावर येऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक विजयराव नवले सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांनी स्वीकारायचा आहे। इयत्ता 8वी ते 10वी या गटामध्ये ज्या विद्यार्थ्याला क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे विद्यार्थी रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे तो इयत्ता 10वी ब मधील विद्यार्थी आहे यश अजय भुजबळ। अभिनंदन। व्यासपीठावर येऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक विजयराव नवले यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे। आणि तिसरा गट आहे इयत्ता 11वी 12वी या तिसऱ्या गटामध्ये ज्या विद्यार्थिनीने हा पुरस्कार प्राप्त केलाय क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे विद्यार्थी रत्न पुरस्कार ज्या विद्यार्थिनीने त्या शैक्षणिक वर्ष 2024-25 चा हा पुरस्कार ज्या विद्यार्थिनीला मिळाला आहे ती आता 12वी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे कुमारी वैष्णवी अजय भुजबळ।
या विद्यार्थिनींनी येऊन दोघे बहीण भावाला पुरस्कार मिळाला आहे. किती अभिनंदन, जोर काय वाजवा. व्यासपीठावर येऊन प्राध्यापक विजयराव नवले यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार स्वीकारत आहे. धन्यवाद साहेब. आपल्या प्रशालेस अनेक जण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनपर विद्यार्थ्यांना देणग्या देत असतात. त्यांची यादी मी खरं तर वाचत आहे, कारण काल त्या यादीचं वितरण विद्यार्थ्यांना झालेलं आहे. कैलासवासी तुकाराम महिपती शिंदे व कैलासवासी ठकूबाई तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री बाळासाहेब तुकाराम शिंदे यांच्याकडून 11,000 अधिक 11,000 म्हणजे 22,000 मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. त्याचे चालू वर्षाचे व्याज रुपये 1394 अधिक 1394 एवढे मिळाले. त्याचबरोबरीनं कैलासवासी अर्जुन कोंडीबा ढोरे आणि कैलासवासी शाहूबाई अर्जुन ढोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री दशरथ नाना ढोरे यांच्याकडून रुपये 25,000 मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. त्याचे चालू वर्षाचे व्याज रुपये 2,000 एवढे मिळाले. माननीय श्रीयुत ऍडव्होकेट मल्हारी दगडू शिंदे यांच्याकडून रुपये 11,000 मुदत ठेव ठेवण्यात आली. त्यांचे चालू वर्षांचे व्याज रुपये 880 एवढे मिळाले. सौ सुवर्णा शिंदे माजी विद्यार्थिनी SSC बॅच 1989 यांच्याकडूनही इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी रुपये 3600 मिळाले. श्री लक्ष्मण महादू मखर यांच्याकडून इयत्ता 10वी प्रथम 3 क्रमांक 300 रुपये, द्वितीय क्रमांक 200 रुपये आणि तृतीय क्रमांक 100 रुपये प्राप्त झाले. कैलासवासी गुलाब गेणूजी वाजे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री राजेंद्र गुलाब वाजे सर माजी पर्यवेक्षक यांच्याकडून 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी रुपये 2500 प्राप्त झाले. कैलासवासी संजय शामराव शिंदे सर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी प्रशालेच्या कनिष्ठ लिपिक श्रीमती सुमती संजय शिंदे यांच्याकडून 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी 2500 रुपये प्राप्त झाले. सर्वांचे धन्यवाद. आपण सर्वांनी दिलेल्या देणगीबद्दल प्रशालेच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानते. यानंतर बक्षीस वितरण समारंभास त्या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. पुढील इयत्ता 10वी मार्च 2023-24 या वर्षाचा आपला निकाल 99.21% इतका लागला. या वर्षात कामनवार राधिका राजेश 92.80% मिळवून प्रथम आली. प्राध्यापक विजय नवले सर, आपणास विनंती, आपण विद्यार्थिनीचा सत्कार करावा. त्याचबरोबरीनं दाभाडे संचिता सचिन 92% गुण मिळवून प्रथम द्वितीय आली. तिनेही स्टेजवर यायचंय. आणि त्याचबरोबरीनं दळवी तन्मय इंद्र 90% गुण मिळवून त्या ठिकाणी तृतीय क्रमांक तिने प्राप्त केला. तीनही विद्यार्थिनींना विनंती, त्यांनी स्टेजवर यायचं. एकत्र फोटो आपण त्यांचा घेणार आहोत. दळवी तन्मय, यानंतर 12वीच्या विद्यार्थिनी की ज्यांनी 2023-24 मध्ये घवघवीत यश मिळवलं अशी ऐश्वर्या उमेश काकमोगे 75.17% तिने गुण मिळवले. त्यानंतर समृद्धी चंद्रकांत अडसूळ 74.67% मिळवले. प्रीती पंडित ढोबळे 69.83% गुण मिळवून या सर्व विद्यार्थिनी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या. खांडगे साहेब, आपणास विनंती, आपल्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षीस द्या. या ठिकाणी जर ते विद्यार्थी नसेल तर त्यांच्या वर्ग शिक्षिका 12वीच्या प्राध्यापिका श्वेताताई मोहिते, आपण ते बक्षीस स्वीकारायचंय
आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण वर्गाध्यापिका म्हणून पोच करायचा आहे. बारावीचे तिन्ही विद्यार्थी कुमारी ऐश्वर्या उमेश ताकमोगे, समृद्धी चंद्रकांत अडसूळ आणि प्रीती पंडित ढोबळे या तिन्ही विद्यार्थीने आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, मोजकी 10 ते 12 फक्त बक्षीस आहे. सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि आपण सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न होईल. या ठिकाणी कलादालन ओंकार साबळे, बबिता मेहतो आणि मानव महाजन. चला, कलादालनाचे 3 विद्यार्थी पटकन पुढे यायचे. ओंकार साबळे, बबिता महतो आणि मानव महाजन. यानंतर रांगोळी दालन ओंकार साबळे, सार्थक गावडे, तन्वी काळे आणि सिद्धार्थ पवार पुढे यायचे सर्वांनी. आणि विज्ञान दालन आर्या क्षीरसागर, अक्षरा सांगोळकर, मोनिका मासुळे, आयशा मुलानी आणि वैष्णवी माने, हर्षद कांबळे. सर्वांनी एका वेळेस पुढे यायचंय. एक एक गुलाब पुष्प या ठिकाणी द्यायचं या विद्यार्थ्यांकडे. या ठिकाणी खो खोच्या जे बक्षीस आहे त्याची जी ट्रॉफी आणली असेल कदम सर आणि नायकरे सर, ती ट्रॉफी घेऊन या, नाही तर कॅप्टन आणि सर्व टीमने यायचंय. शॉल आणि बुके देऊन त्या सर्वांचा सन्मान होईल. शिंदे सर, ते सन्मान चिन्ह आणलेत का? ओके, धन्यवाद. यानंतर खांडगे साहेब, मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की प्रगती विद्यामंदिर ही मावळ तालुक्यातील एकमेव अशी शाळा आहे की तालुक्यात सर्वात जास्त क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या शाळेची बक्षीस असतात. आणि त्याचीच परिचिती म्हणून यावर्षी पुणे जिल्हा परिषद आणि मावळ तालुका पंचायत समिती यांच्या वतीने ज्या पावसाळी क्रीडा स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये अंडर 14 खो खो मध्ये आपला तालुक्यात प्रथम क्रमांक आला. अंडर 17 तालुक्यामध्ये खो खोला प्रथम क्रमांक आला. अंडर 14 कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक आणि अंडर 17 कबड्डीमध्ये प्रथम. 4ही संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि या 14 वर्षाखालील वयोगटाचे जे खो खोचा कॅप्टन आणि टीम आहे त्या टीमनी सर्वांनी पुढे यायचंय. चला, खो खोचा कॅप्टन अंडर 14चा आणि स्पर्धक पटकन यायचंय, लवकर या. अंडर 17 17 वर्ष वयोगटातील कॅप्टन आणि टीम पटकन पुढे या. त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे. पटकन या टीम, कमान. वरती या व्यासपीठावर कॅप्टननी बरोबर मध्यभागी थांबायचंय. बाकीच्या सर्वांनी दोन्ही बाजूनी उभे राहा. यानंतर 17 वर्षाखालील खो खोची टीम तयार राहा. कॅप्टन आणि ऑल टीम या बाजूला या, मागच्या बाजूला इथे थांबा येऊन. त्यानंतर कबड्डीचा 14 वर्षाखालील टीम तयार राहा आणि 17 वर्षाखालील टीम. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुद्धा क्रीडा विभाग प्रमुख, मला वाटतं नांगरे सर आहेत, नाईकरे सर आहेत, कदम सर आहेत, त्यांनी सुद्धा बक्षिसासाठी पुढे यायचंय. नांगरे सर आपण या, नाईकरे सर, कदम सर तुम्ही या. आपण सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे टीमसाठी.
युट्यूबमुळे या मुलांना किती आठवणी राहते आपल्या. हा व्हिडिओ असा अपलोड करून किती आठवणी राहते. यानंतर आपल्या कबड्डीचा 14 वयोगट मुलांचा संघ सुद्धा तयार राहणार आहे की जो जिल्हा स्तरासाठी पात्र त्या ठिकाणी ठरलेला आहे. कॅप्टन आणि सर्व विद्यार्थी स्टेजकडे येणार आहेत. नांगरे सर, आपणास विनंती, आपण स्टेजवर यायचे. यानंतर 17 वयोगट मुले कबड्डी विजयी संघ स्टेजकडे येणार आहे. कॅप्टन आणि 17 वयोगट मुले. फोटो बघतो खांडगे सर. तालुका स्तर प्रथम क्रमांक. यानंतर क्रीडा वैयक्तिक स्तरावर जिल्हा स्तरास पात्र ठरलेली आपल्या ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी सोनाली केदारी ही व्यासपीठाकडे येणार आहे. तिला थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त होऊन ती जिल्हा स्तरास पात्र ठरली होती. सोनाली केदारी. त्याचबरोबरीनं रिहान सय्यद या विद्यार्थ्याने देखील थाळीफेक मध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलाय. रिहान सय्यद व्यासपीठाकडे येणार. अहमद सय्यद थाळीफेक तालुका स्तर प्रथम क्रमांक. विद्यार्थ्यांनी त्वरित स्टेजकडे यायचे. यानंतर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत म्हणजेच NMMS विद्यालयातील समर्थ श्रीशैल अंटक या विद्यार्थ्यांनी 180 पैकी 106 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 11वा क्रमांक प्राप्त केला. समर्थ श्रीशैल अंटक. त्याचबरोबरीनं छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 2023-24 मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत. त्यांनी सुद्धा स्टेजकडे यायचंय. जवळपास या विद्यार्थ्यांना 4,44,000 रक्कम 4 वर्षभर मिळणार आहे. रिद्धी राजेश संकपाळ, संजना भाऊसाहेब भोसले, तन्मय संतोष साबळे, प्रथमेश पांडुरंग चव्हाण, सानिका पवार, दुर्गेश्वरी भोसले, गौरी येवले, अथर्व ढोरे, प्रवीण शिंदे, हर्षल काशीद सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय त्वरित स्टेजकडे यायचंय. धावत चला. यानंतर 2023-24 या वर्षात आपल्या विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या शिक्षकांनाही पुरस्कार प्राप्त झालेले होते. यामध्ये आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ ढोरे मॅडम, आपणासही विनंती, आपण स्टेजकडे यायचंय. सखाराम नाटक यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा संदीप नाटक यांतर्फे आपणास आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते. त्याचबरोबरीनं सौ काळे मॅडम, आपणासही विनंती, आपण स्टेजकडे यायचंय. बेबराज शिंदे यांच्या स्मरणार्थ तानाजी शिंदे प्रतिष्ठानतर्फे आपणास आदर्श पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालाय. मान्यवरांना विनंती, सौ ढोरे मॅडम व सौ काळे मॅडम यांना सन्मानित करावे.
यानंतर संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक बक्षीस प्राप्त वर्ग आहे इयत्ता 10वी अ. सौ गाडे मॅडम, आपणास विनंती, आपण स्टेजकडे यायचंय. त्याचबरोबरीनं 10वी अ ती वर्गप्रतिनिधी पवार सिद्धार्थ गिरमाजी आणि काळे तन्वी भरत, आपणही स्टेजकडे यायचंय. या वर्गास बौद्धिक 9 व क्रीडा 13 अशी बक्षिसं प्राप्त झालेली आहेत. सर्वाधिक बक्षीस प्राप्त वर्ग इयत्ता 10वी अ. सगळ्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या 10वी अ साठी. एका क्लॅप गो. या ठिकाणी आदर्श वर्ग म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असा 10वीचा वर्ग, त्यांच्या वर्ग शिक्षिका आणि या वर्षीच्या शिक्षक प्रतिनिधी म्हणून उत्तम काम करणाऱ्या आमच्या भगिनी गाडे मॅडम आणि या विद्यार्थ्यांनी सत्कार स्वीकारलेला आहे. शेवटचे 3च पुरस्कार या ठिकाणी मी वाचतो आहे. साहेबांना विनंती आहे की 12 तारखेला काल आपलं जे वार्षिक संमेलन झालं त्यामध्ये साप्ताहिक अंबरचे उपसंपादक अतुलजी पवार हे अध्यक्ष होते आणि आपले रोटरीचे माजी उपप्रांतपाल अजय पाटील आणि रोटरीयन संदीप मगर हे लोटस कॉम्प्युटर चालवतात. त्यांनी खूप मुलांचं कौतुक केलं की विद्यार्थ्यांना बक्षिसं प्राप्त झालेली आहे. हे सगळं शिक्षकांमुळे होतंय. मग तुम्ही जर शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला तर, असं प्राचार्यांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की त्या पुरस्काराचे खर्च मी स्वीकारतो. भाऊंची बोलणं झालं आणि खांडगे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ आणि लोटस कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती विद्या मंदिर आणि हरिभक्त परायण आनंदराव नारायणराव काशीद पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये दरवर्षी या दोन्ही संस्थांच्या वतीने गुणवंत शिक्षक आणि सेवक असे 3 पुरस्कार आम्ही कायम देणार आहोत असं भाऊंच्या परवानगीने काल आम्ही जाहीर केलं. आणि खांडगे साहेब, आपल्या शुभ हस्ते संस्था सचिव म्हणून हा पुरस्कार मी या ठिकाणी आज जाहीर करतो आहे. अर्थातच हे 3 पुरस्कार, यामध्ये पहिला पुरस्काराची निवड प्राचार्यांनी केलेली आहे की ज्यांनी आपल्या शाळेसाठी मोलाचं योगदान विज्ञान आणि गणित या विषयामध्ये, शिष्यवृत्तीमध्ये नेहमी कामात मग्न, बाकी पुढे कधी येणार नाही पण कामापासून बाजूला जाणार नाही अशा आदर्श अध्यापिका आदरणीय ज्योतिताई अजित पिंजण मॅडम, आपणास हा पहिला पुरस्कार साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ आणि लोटस कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. मॅडम, सन्मान चिन्ह, शाल आणि बुखे असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. तो पुरस्कार आपण स्वीकारावा अशी आपणास विनंती. खरं तर पंचायत समितीकडनं हे पुरस्कार गेले 2 वर्ष खांडगे साहेब थांबलेले आहेत. खरं तर हा कौतुक सोहळा पंचायत समितीकडनं झाला पाहिजे, तो होत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी हे पुरस्कार आम्ही या दोन्ही संस्थेच्या वतीने देतो आहे. यानंतर अर्थातच ही 5वी आणि 6वीची मुलं फक्त बोलतात, कुणाचाच आवाज नाहीये. दुसरा पुरस्कार या ठिकाणी आपण देतो आहे की डीएड या वेतन श्रेणीमध्ये उत्तम काम करणारं साहेब, आपल्या शाळेतील एक अष्टपैलू अध्यापक, कोणत्याही कामामध्ये तत्पर नेहमी असणारे सन्माननीय रुपेश एकनाथ शिंदे सर यांना हा पुरस्कार आपण देतो आहे. शिंदे सर, हा आपण पुरस्कार आदरणीय खांडगे साहेब यांच्या शुभ हस्ते स्वीकारावा अशी आपणास विनंती. यानंतर शिक्षकेतर सेवक
पुरस्कार आपण प्रदान करण्यासाठी बोलवत आहोत शुभम मच्छिंद्र कांबळे. कोणत्याही कामाला कधीही नाही म्हणणारा शुभम, आपला सत्कार त्या ठिकाणी केला जात आहे. खांडके साहेब, आपणास विनंती, आपण त्याचबरोबरीनं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुकास्तरीय अध्यक्ष मखर सर, आपणासही विनंती, आपल्या हस्ते हा सत्कार करण्यात यावा. सर्व मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना विनंती राहील, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर एक छोटासा सत्कार संपन्न होतो आहे की जे आज आपल्याला सुंदर असं स्नेहभोजन देणार आहे असे बेदमुत्था यांच्या वतीने आदरणीय ज्योतिताई बेदमुत्था आपण साहेबांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार स्वीकारावा अशी विनंती. आणि साहेब, काल आपलं जे वार्षिक स्नेहसंमेलन पहिल्या टप्प्यातलं झालं त्यातलं आदर्श सूत्रसंचलन ज्यांनी केलं अशा आपल्या शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्येष्ठ अध्यापिका शेटे मॅडम आणि आमच्या मोहिनीताई ढोरे या दोघांनी का खूप सुंदर सूत्रसंचलन केलं. साहेब, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होतो आहे. शेटे मॅडम आणि ढोरे मॅडम दोघींनाही विनंती आहे की पटकन आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रत्येक वर्षी साहेब अशी कौतुकाची थाप मारतच असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आणि खरोखर आदरणीय बेदमुत्था ताई, आपणास विनंती आहे. आपल्याला उत्तम भोजन देणाऱ्या आदरणीय बेदमुत्था ताई यांचा सन्मान खांडगे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. ताई, आपण तो सन्मान स्वीकारावा अशी विनंती. धन्यवाद साहेब. यानंतर कालचे उत्तम सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या विद्यालयाच्या एक सहकार्याची भावना, दातृत्व ज्यांच्याकडे आहे अशा सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख इंग्रजी विषयाच्या आदर्श अध्यापिका शीतलताई शेटे आणि आमच्या जे अध्यापिका आदरणीय मोहिनीताई ढोरे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला सत्कार संपन्न होत आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो सत्कार राहिलेला आहे मी या ठिकाणी नमूद करतो. आजच्या या शेवटच्या दिवसाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते आपल्या विद्यालयातील आदर्श शिक्षक आदरणीय मकर सर आणि कॉलेजच्या प्राध्यापिका मोहिते मॅडम या आपल्या ओघळत्या वाणीने आजचं सूत्रसंचालन पूर्ण केलं. त्याबद्दल साहेबांच्या हस्ते त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. साहेबांना विनंती, मोहिते मॅडम आणि वकर सरांचा सत्कार करावा.
यानंतर शेवटचा टप्पा अर्थातच कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. आपल्या विद्यालयातील एक अष्टपैलू अध्यापिका म्हणून ज्यांचं नाव आम्ही नेहमीच घेतो, काम करायचं तर मनापासून करायचं, पूर्ण वेळ द्यायचा, अशा आदर्श अध्यापिका आणि 2024-25च्या स्नेहसंमेलन प्रमुख आदरणीय अश्विनीताई शेलार मॅडम, आपण कार्यक्रमाची सांगता आभाराने करावी. धन्यवाद सर. व्यासपीठावरील मान्यवरांनी सांगितल्यामुळे शॉर्ट बट स्वीट अशा पद्धतीने सर्वांचा आभार मी व्यक्त करत आहे. सन्माननीय व्यासपीठास विनम्र अभिवादन. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमी नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संचलित प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प. आनंदराव नारायणराव काशी पाटील ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात आपण सर्वजण म्हणजे संस्थेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सर्व आजी माजी मुख्याध्यापक, सर्व आजी माजी शिक्षक आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आमच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. त्यांना मिळालेल्या बक्षिसामध्ये त्यांचा जो आनंद झालेला आहे तो द्विगुणित केला. त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. यानंतर सर्व विद्यार्थी खाली बसतील. सर्व पदाधिकारी, मान्यवर, पाहुणे यांना विनंती आहे आपण भोजन कक्षाकडे जावे विनंती. पुढील सूचना मिळेपर्यंत विद्यार्थी जागेवरून उठणार नाहीत. पुढील सूचना मिळेपर्यंत विद्यार्थी जागेवर 2 मिनिटं बसतील.